नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर 10 ऑगस्टपासून ते 30 ऑगस्टपर्यंत या पुढील 5 योजना आहेत. तर यांचे पैसे जे आहेत त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर यामध्ये लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची पहिली योजना आहे संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जून ते ऑगस्टपर्यंत त्यांचं जे पेमेंट आहे ते जमा करण्यासंदर्भातला जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये चालू महिन्यांचं पेमेंट जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी जे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्या महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी 19 ऑगस्ट रोजी हा लाभ जमा होणार आहे. यानंतर तिसरी महत्त्वाची योजना राज्यामध्ये जानेवारी आणि यानंतर तिसरी महत्त्वाची योजना राज्यात जानेवारी ते मे 2024 यामध्ये अवेळी पावसामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे अशा नुकसानीपोटी 596 कोटी रुपये वाटपास मंजुरी मिळाली आहे. आणि या संदर्भात अधिकृत माहिती पुनर्वसन. तर यामध्ये तिसरी महत्त्वाची योजना राज्यात जानेवारी ते मे 2024 यावेळी अवेळी जो पाऊस झाला तर याच्यामुळे ज्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले तर यांच्याकरता 596 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आल्या आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घोषणा केली आहे. तर या योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात ज्यांचं नुकसान झालं होतं याच्यामध्ये जिल्हे देखील देण्यात आले आहेत: नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर. त्याचबरोबर खाली पाहू शकता की महत्त्वाचे जिल्हे यामध्ये अमरावती, त्यानंतर अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि याचबरोबर पाहू शकता की यानंतर तिसरी महत्त्वाची योजना राज्यात जानेवारी ते मे 2024 यावेळी अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 596 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. तर याच्या अंतर्गत लाभ जो आहे तो लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यामध्ये नाशिक असेल, नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी असणार आहे. त्याचबरोबर पाहू शकता की पुणे विभागामध्ये सोलापूर व पुणे, तसेच अमरावती विभागामध्ये अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम. त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या ठिकाणी या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे यांना हा लाभ मिळणार आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची योजना नमो शेतकरी सन्मान निधीचा तिसरा आणि चौथा हप्ता याच महिन्यात मिळणार आहे, अशी माहिती आता प्रसिद्ध होत आहे. तर साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची जी मंजुरी आहे ती शासनामार्फत मिळू शकते. तर या संदर्भात अपडेट येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध होईल आणि अधिकृत घोषणा देखील प्रसिद्ध होईल. त्यानंतर पुढची महत्त्वाची योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना, म्हणजेच पीक विमा योजनेअंतर्गत मागच्या वर्षी ज्यांचा पीक विमा जमा झाला नाही आहे त्यांचा पीक विमा यावर्षी जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. तर लक्षात घ्या, मागील काही दिवसांपासून सहसा पीक विमा जमा होत आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर येत्या काही दिवसांमध्ये या 5 योजनांचे पैसे लाभार्थी जे आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मागील वर्षाचा काही शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तो अजून जमा झालेला नाही आहे. तरी कालपासून काही लाभार्थी आहेत, उदाहरणार्थ वर्धा असेल किंवा इतर जिल्हे असतील तर यांच्या जिल्ह्यातील नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर मागील वर्षाचा पीक विमा ज्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे अशा लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये कालपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर अशा प्रकारचा टेक्स्ट मेसेज येत आहे. टेक्स्ट मेसेजमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना तर या अंतर्गत जो लाभ आहे तो जमा झाल्याचा टेक्स्ट मेसेज आता लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये मोबाईलवरती येण्यास सुरुवात झालेला आहे. तुम्हाला देखील मेसेज आला असेल तर या संदर्भात माहिती चेक करा. तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये